ताईंच्याही याच्यात मला 3 कविता तशा देतात. सगळ्या खरं म्हणजे त्या त्या लेवलवर जाणाऱ्याच त्या सगळ्या कविता आहेत. म्हणजे अगदी आता राहुलनं जी त्यांना वाचायला लावली किंवा प्रियाने वाचली, त्या सगळ्या कविता एका वेगळ्या प्रदेशात आपल्याला घेऊन जातात. कारण त्यांचं भावविश्व किंवा विचारविश्वच त्या पद्धतीनं घडत गेलं. आणि प्रियाने सांगितलं तसं कविता आधी मनात येते, मुरते, मग ती हळूहळू बाहेर यायला तिची सुरुवात होते. आणि ते सगळं बाळंतपणच असतं ते खरं म्हणजे. पण जसं बाळ झाल्यानंतर आईला आनंद होतो, तसंच कवीलाही कविता झाली की आनंद होत असतो, हे आपण जाणतो. हा नाही होतं, तेच तपासायला पाहिजे. मी अजून जागी होतीये ह्या कविता आहेत. तर राहुलनी आता 2 मुद्दे मी म्हणजे ते मला सुचले म्हणून मी सांगतो. राहुलचं म्हणणं असं की तो ज्या काही जमातीचा आहे, मारवाडी, गुजराती, जे काय असेल, तर त्या लोकांनी कविता करू नयेत. मग काय म्हणाला तुम्ही? त्या उदाहरणार्थ म्हटलं त्याने की उदाहरणार्थ ते मनुष्य काहीतरी म्हणत होता, त्यांच्यावर बोललोच नाही. बर, म्हणजे दुष्ट लोकांनी कविता करू नये, बदमाश लोकांनी, बेरकी लोकांनी कविता करू नये, बरोबर आहे का? का बेरकी कविता करावी? ठीक आहे. मला असं सांगायचंय, ते मनोनी छापलेलं आहे. नवरसांमध्ये एक बिभत्स रस आहे, क्रौर्य रस आहे. माझं म्हणणं आहे की ह्याही कविता आल्या पाहिजे. किती बिभत्सतेची किती परमोच्च पातळी गाठली जाऊ शकते, गाठली गेली पाहिजे. त्याचं म्हणणं कनिंगनेस, हा असं म्हणणं आहे त्याचं. कनिंग लोकांनी लिहू नये कविता, आमची अशी अपेक्षा आहे कवींची, हे त्याचं म्हणणं आहे. हा नाही, ते पूर्ण करू नये त्यांनी, लोकांनी ते पूर्ण खरंच करू नये. कनिंग, धूर्त, बदमाश, लबाड, हिंसक, खुली या लोकांनी सुद्धा कविता कराव्यात. त्याचं कारण सांगतो मी, जे मनोनी छापलंय, विसरलाय तो अद्भुत रम्यवादाचा इतिहास. मी ते 3 लेख दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी हे दाखवलेलं आहे. ती लेखिका आहे मेरी यालोम नावाची. तिनं सांगितलं की फ्रेंच प्रेमाचा इतिहास हा चांगला नाही. आपण फ्रेंच किस आपल्याला माहित आहे, आता आवडतोय वगैरे असं मी म्हणणार नाही, किंवा आवडती आहे असंही म्हणू आपण. आणि मध्ये कुणीतरी कोणाला तरी तो फ्रेंच किस दिला आणि तसं बरंचसं राजकारण झालं. फ्रेंचांची प्रेमाची कल्पना ही चांगली नाहीये. म्हणजे आपण ज्या काही भावकविता वगैरे म्हणतो, मी तुला पाहिला, लव्ह ॲट फर्स्ट साईट, ते त्यांचं लव्ह ॲट फर्स्ट साईट नव्हतं, लव्ह ॲट मर्डर ॲट फर्स्ट साईट ऑफ लव्ह, इतक्या लेवलला ते गेलेले होते. आणि अद्भुत रम्यवादाचा, रोमॅन्टिसिझमचा जनक हा रोमॅन्टिक माणूस नव्हता. तो एक राजा होता आणि अतिशय क्रूर राजा होता. 11व्या शतकात म्हणजे ज्ञानेश्वरीच्या आधी 100 वर्ष प्रेम या संकल्पनेचा जो उदय फ्रेंचांकडे झाला, तो त्याचं नाव होतं लॉर्ड ऑफ ॲक्विटेन. ॲक्विटेन हा प्रांत आहे, त्या प्रदेशाचा राजा विल्यम 9वा. तो अतिशय क्रूर होता. त्याला 3 लग्नाच्या बायका होत्या. पहिली बायको त्यांनी मारून टाकली, दुसऱ्या बायकोलाचा कंटाळा आला आणि तिसरी बायको त्यांनी उचलून आणली. आणि नंतर राजा असल्यामुळं सर्व स्त्रिया राजाच्याच, जशी सर्व भूमी राजाची तसे सर्व स्त्रिया राजाच्याच त्या काळामध्ये. त्यामुळे तसं एका शिलेदाराच्या बायकोवर प्रेम बसलं. मग तिला मिळवण्यासाठी म्हणून जगातली पहिली प्रेम कविता जन्माला आली. आणि मग तो ती प्रेम कविता तिला अर्पण करतो आणि तिला सांगतो, हा क्रूर राजा होता बरं का. आणि हा इतका भयानक होता की त्या काळातला फ्रेंच सम्राट सुद्धा त्याला घाबरायचा, वचकून असायचा. अतिशय अवाढ, म्हणजे शारीरिक वर्णन त्याचं काय 6-6.5 फूट, दांडगा दुंडगा वगैरे वगैरे, आणि अतिशय क्रूर. चिंगीज खानापेक्षा किंवा आणखी कुठल्याही राजापेक्षा अतिशय क्रूर होता. हा क्रूर माणूस प्रेम कवितांचा जनक आहे. ही गोष्ट आपण नोंदवली पाहिजे. आणि दुसरी याच्यातली आणखी क्रूर गोष्ट आहे, श्रीनिवास, हे फॅक्च्युअली करेक्ट नाहीये एवढंच सांगतो मी तुला. ते नंतर करू दिस आपण. इज नॉट
नाही नाही अं, आपण करू बोलू आपण, ते त्याच्यावर लिहिलं वादविवाद ते. नंतर. नायदर की रोमॅन्टिसिझम हा 11व्या शतकात सुरू होत नाही, तो 18व्या शतकात हा ते बोलू आपण ते. मी फ्रेंच रोमॅन्टिसिझम म्हणालो. नाही, फ्रेंच रोमॅन्टिसिझम हा, ठीक आहे ना, बोलू ना. रोमॅन्टिसिझम आता आपण बोलू ना. दिस इज नॉट फॅक्च्युअल. आज ते बाईनं लिहिलेलं आहे, मी काय करणार त्याला. ओके ओके तो ते मेरी नंतर यालोम वेगळा. नावाची बाई आहे. हा? मेरी यालोम नावाची. हिस्ट्री ऑफ मेरी आलमचं लिहिलं ना त्याने. फ्रेंच लव्ह आणि रोमॅन्टिसिझम ह्याच्या वेगळ्या गोष्टी आहेत रे. अरे एक मिनिट आपण त्याच्यावर बोलू. नाही, रोमॅन्टिसिझम हा एक कलेमधला वाद आहे, एक कलेतली चळवळ. मला वाटतं ते लेख तू वाचणं आवश्यक त्याचा आहे. त्याचं ऑब्जेक्शन तेव्हाही नाही नाही नाही, हो मला माहिती आहे ना. शेगावला झालं झालं. आपण त्याच्यावर वेगळं आपण ठेवू. वेगळं आता बोलू. समजा तुमचं किंवा आपण त्याच्यावर त्याला बोलू, पुढलं करू एक दे. सेशन त्याच्यावर बोलू ना. त्याला मी मला फक्त मांडू दे. आणि दुसरी एक क्रूर गोष्ट सांगतो, ती सांगतो, म्हणजे त्याच्यावरही वाद घालू आपण. ती अशी आहे की कविता आणि धंदा यांचा काही संबंध नाहीये असं नाहीये. मराठीतला पहिलं लेखन जे आहे ते हिशेबाचं होतं. ते काही काव्य बिव्य काही नव्हतं. मी ते परवाच कुठेतरी सजगचा अंक वाचत असताना वाचलं की काय लिहिलं, पहिल्यांदा लिहिलं काय गेलं तर हिशेब लिहिला गेला. आणि हिशेब लिहिण्यातून मग अरे हे लिहिता येतं, मग भावना लिहिता येतात. मग हळूहळू साहित्य, काव्य, तत्वज्ञान, धर्म इत्यादी इत्यादी ह्या गोष्टी आल्या. म्हणजे धंदा आणि कविता यांचा संबंध नाही असं म्हणता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे अरिस्टॉटलनी मॅन इज रॅशनल अॅनिमल अशी एक व्याख्या केली असं म्हणतात. मी सगळं ते अरिस्टॉटल वाचलं, ते वाक्य कुठं सापडले नाही. तो असं म्हणतो की मॅन इज पॉलिटिकल अॅनिमल. आणि तो रॅशनल अॅनिमल म्हणतो याचं कारण असेल ना, कारण असं दिलंय की त्या काळात हिशेब करणं, अरिस्टॉटलच्या काळात 2500 वर्षापूर्वी हिशेब करणं ही फार अवघड गोष्ट होती. म्हणजे अंकगणित किंवा गणितच उपलब्ध नव्हतं. ते पायथागोरसनं सगळं गुप्त ठेवलं होतं. त्यांनी गणित दिलं, आकडे दिले, ते काय भूमितीतल्या आकृत्या दिल्या, पण ते सामान्य माणसांना उपलब्ध नव्हतं. त्यामुळे ते माणसं, आता आपल्याला माहितीये गुराखी, ती गुरं चरायला सोडताना आणि गोळा करताना खडे टाकायचे. 1 खडा, 2 खडा, 3 खडा. म्हणजे ते म्हणायचे नाहीत या जनावराबद्दल हे, या जनावराबद्दल असं काहीतरी विचित्र होतं. म्हणून त्या काळात जो काही हिशेब करण्याची कुवत ज्यांची होती त्यांना तो रॅशनल म्हणतो. आणि भानगड पुढे असं झाली की गणितामध्ये रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स आले. आता ते याचा संबंध आहे का मला माहित नाहीये. ते कोणीतरी गणितज्ञान हे आहेत. रेशो हा, रेशो पासून रॅशनल, आणि मग तो रेशो किती वगैरे वगैरे. त्यामुळं रॅशनॅलिटी किंवा कविता. आणि अरिस्टॉटल दुसरं म्हणजे ना, घोड्याचे दात मोजायचे होते आणि त्याला असं सांगायचं होतं की बायकांना अक्कल कमी असते कारण त्यांचे दात कमी असतात. आणि मग हे दात कमी कसे आणि जास्त कसे तर ते मोजायचे होते, म्हणून गणित. मग ते गणित करणार तो रॅशनल माणूस. अशी ती विचित्र पद्धत आहे. आणि ह्याच अरिस्टॉटलनं पुढे पोएटिक्स नावाचं प्रचंड मोठं पुस्तक लिहिलं, जे आपण आजही वापरतो कारण दुसरी पुस्तकच लिहिली जात नाहीयेत. हे सगळे भानगड आहेत. आता हा कविता संग्रह आहे ना, या कविता आणि कविता वाचणं आणि कविता संग्रह वाचणं यात फरक आहे असं हेमंत कर्णिकनी सजगमध्ये लिहिलेलं आहे. म्हणतो की एक कविता वाचायची आणि अख्खा कविता संग्रह वाचायचा, याच्यामध्ये फरक पडतो. आणि तो अनेक प्रकारचा आहे. प्रियाने पहिल्यांदा जो मुद्दा मांडला की कवितेची निर्मिती प्रक्रिया ही फार गुंतागुंतीची आणि ती कधीतरी कोणीतरी चर्चेली गेली पाहिजे, कुठेतरी तिचं प्रॉपर डिस्क्रिप्शन आलं पाहिजे, त्याचं विश्लेषण झालं पाहिजे. आणि आत्ताही तिने एक कविता वाचली, राहुलने 2-3 कविता वाचला, याने काही कविता वाचल्या. मध्ये ब्रेक मिळाला तेव्हा आणखी कुणीतरी वाचत होतं. मी कविता वाचली. त्याने पहिल्यांदा जेव्हा मला पाठवलं मुग्धताईने, तेव्हा 2-3 कविता वाचल्या, ते ठेवून टाकल्या. मग 2 दिवसांनी आणखी दुसऱ्या वेगळ्या वाचल्या, मग तिसऱ्या वाचल्या, मग सगळ्या वाचल्या. आता हे वाचताना कविता वाचणं हाच एक मुद्दा आहे आणि याच्यावर विचार झालेला आहे. आणि त्यांचं नाव विसरलो आहे, पण ते भाषा वैज्ञानिक होते, अशोक केळकर. त्यांनी रुजुवात नावाचं अतिशय उत्तम दर्जाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी कविता वाचन कसं केलं जाऊ शकतं भाषेच्या अंगाने. आणि ते समीक्षक नव्हते, ते लिहितात, लोक मला समीक्षक म्हणायला लागले, पण मी भाषा वैज्ञानिक आहे. भाषेच्या अंगानं काव्य, समीक्षा या गोष्टीकडे कसं बघायला पाहिजे याचं त्यांनी बरंच अतिशय सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे. आणि कविता असणे हा जो मुद्दा आहे, तर कविता कुठे असते? समजा कविता लिहिलीच नाही
तर आणि ती विसरून समजा जर गेलो आपण, तर ती कविता होती का नव्हती, ती कविता कधी अस्तित्वात येते असं आपण म्हणतो. कागद घेतो, शाई घेतो, ते लिहितो म्हणजे काही चिन्ह लिहितो आपण, अ ब क जे काही चिन्ह असतील, अक्षर आम्ही तयार केलेली आहेत, त्या चिन्हांकित केल्याशिवाय ती कविता अस्तित्वात येत नाही, वगैरे वगैरे. त्यांनी ते त्यांच्या परिभाषेमध्ये बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि खूप मोठा असा त्यांचा लेख आहे. अनेक लेख आहेत त्याच्यामध्ये. कवितेचे असते पण हा, कवितेचे असते पण हे त्याचं नाव आहे आणि त्याच्यात बरेच मुद्दे त्यांनी घेतलेले आहेत. पण त्याच्यातली कविता प्रतीतीची घटना एवढाच मुद्दा मी इथे मांडतो. पण तो सध्या आपण म्हणजे मुग्धाताईंची कविता किंवा प्रियाची कविता किंवा रवी लाखेची कविता, राहुलची कविता किंवा दिनकरची कविता वाचताना किंवा जोगळेकरांची कविता वाचताना आपण ती भावतो म्हणजे काय करतो. आता काही जणांनी हे पुस्तकातून पाहिलेलं नाहीये, त्यांना कविता माहित नाही. ही कविता वाचून दाखवते, तो कविता वाचून दाखवतो. मग त्यांच्या मनात असलेला भाव, त्यांना आलेली प्रतीती, तीच तुम्ही न वाचलेल्या लोकांच्या मनात आहे का, हा एक प्रश्न आहे. ते नंदिनी देशमुख आहेत, त्यांनी याचं प्रूफरिडिंग केलेलं आहे. प्रूफरिडिंग करताना त्या काय बघत होत्या, तो मुद्दा तो मांडतायत. ते काय बघत होत्या, तर पहिला उकार आहे का दुसरा उकार आहे, वेलांटी पहिले. मग ते कविता भावणे हा प्रकार कुठे गेला प्रूफरिडरच्या मनातला. मग त्यांनी ती वेगळी वाचायची का, परत मग वेगळी अनुभवायची का. कविता अनुभवताना, प्रतीती येताना आपल्या मनामध्ये काय काय घडतं. बरं, असंही नाहीये की कवीनी कविता लिहिली, ती त्याच्यापासून वेगळी झाली, पहिला वाचक आणि पहिला रचयिता कवीच, मग दुसऱ्या कोणाला ते दिली तर ते कवीपासून कविता वेगळी झालेली आहे, असं अनेकांच्या बाबतीमध्ये घडतं. आता ते उदाहरण असं देतात की चहा आपण पितो, चहा प्यायलो की चहाचे 2 घोट सुद्धा वेगळे असतात. एकाच कपातील चहाचे 2 घोट वेगळे लागतात. एका मिनिटाने त्यांच्यात गार होतं, काहीतरी होतं, वेगळं काहीतरी. कवितेचं तसं आहे का, असे ते प्रश्न उपस्थित करतात आणि 4 मुद्दे ते सांगतात. कवितेचं रसग्रहण असं नाहीये बरं का, हे कविता प्रतीत होणं. आता त्याला अनुभवाला येणं असं म्हणायचं का, हा मुद्दा आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की कविता काय आहे, कवितेकडे आपण कसं पहिल्यांदा पाहायला शिकलं पाहिजे, किंवा ते अंडरलाईन हे करतात की कविता ही मानवी घटना आहे. याचा अर्थ कविता ही दैवी घटना नाहीये, हा मानवी घटना आहे. ती देवानं सांगितलेलं वगैरे काही नाहीये. म्हणजे ती बायबल नाहीये, ती गीता नाहीये, किंवा ते आणखी काय कुराण पण नाहीये. आता ते जर असेल, त्याला जर तुम्ही काव्य म्हणणार असेल, गीता गायलेली गीत हे जर असेल तर ते मानवी आहे. या अर्थानं कविता ही मानवी घटना आहे. आता ही जर मानवी घटना आहे हे जर मान्य असेल तर प्रतीती ही सुद्धा मानवी घटना आहे. मग अशा या घटनांमध्ये मानवी भूमिका कोणत्या आहेत. प्रतीती येण्यासाठी मानवी भूमिका असतात ना, त्यातून तुम्ही भूमिका घ्या असं काहीतरी असतं अनेक वेळेला. भूमिकाच नाही तर काय लिहिता वगैरे वगैरे, तो मुद्दा नाही. ते 4 गोष्टी सांगतात. कविता करणारा कवी, प्रस्तुती करता म्हणजे आता हिनं कविता प्रस्तुत केली, त्याने कविता प्रस्तुत केली, वाचक किंवा श्रोता, आणि विमर्शक. विमर्शक म्हणजे आपण रसग्राहक असं म्हणूया साधारणतः. जोपर्यंत तांत्रिक अर्थानं आहे तोपर्यंत त्याचं सुलभीकरण फार अर्थहानी न होता अशी जी आहे, तेव्हा आपण म्हणू की तो समीक्षक नाही, तर रस ग्रहण करणारा तो विमर्शक. आता ह्या केळकरांचं म्हणणं असं आहे, अशोक केळकरांचं, की ह्या 4 वेगळ्या व्यक्ती आहेत असं समजायचं काही कारण नाहीये. म्हणजे साधारणतः आपण कादंबरी लिहिली की कादंबरीकार वेगळा आहे, समीक्षक वेगळा आहे, टीकाकार वेगळा आहे, वाचक वेगळा आहे, कौतुक करणारा वाचक वेगळा आहे, आणि टीका करणारा परत वाचक वेगळा आहे, आणि ट्रोल करणारा वेगळा आहे, आणि समीक्षक परत वेगळा आहे असं आपण समजतो. ते असं म्हणतात की ह्या 4 व्यक्ती वेगळ्या समजायचे कारण नाही. निरनिराळे पर्याय असू शकतात या चौघांमध्ये आणि ते दिसून येतात. कवी स्वतः
कवी असेल, वाचक असेल, प्रस्तुत करता पण असेल, पण असं घडेलच असं नाहीये. अनेकदा कवी कविता लिहितो आणि वाचायचं काम दुसरेच करतात, किंवा ते समजावून द्यायचं काम, प्राध्यापकांचं काम कविता समजावून देणं आहे. आता ही मराठीवाली आहे, तो इंग्लिशचा प्राध्यापक, हे दोघेही कविता समजावून देतात. मी वर्गामध्ये समजावून देतो काय अमूर्त किंवा प्रेम किंवा आणखी काय ईश्वर ही संकल्पना मी समजावून देतो. तेव्हा माझ्या मनातली ईश्वराची कल्पना मी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मग मी वैशिष्ट्य सांगतो, ईश्वर सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे आहे. आता राहुल म्हणाला की ही कविता मला फार आवडलेली आहे, ती मी मुग्धाताईंनी वाचून दाखवावी. राहुलला प्रतीत झालेला अर्थ आणि तुम्हाला प्रतीत होणारा अर्थ एकच आहे का? आता मला प्रतीत होणारे अर्थ 3 कवितांमध्ये सापडले. मला आवडलेल्या कविता 3 वेगळ्या आहेत. ती बुद्धाची एक कविता आहे आणि हिला आवडलेली कविता वेगळी आहे. आता याने जर वेगळं चाललं तरी त्याला वेगळंच आवडेल. तो जो पट्ट्या बांधणारा इस्लाम तिकडे आहे त्याला ती वेगळीच कविता आवडेल. तेव्हा ही प्रत्येकाच्या मनात येणारा अर्थ म्हणजे त्या हेमंत कर्णिकच्या लेखामध्ये कविता संग्रह कसा वाचावा अशा त्या लेखाचं नाव आहे. त्यात त्यांनी हे अनेक मुद्दे आणि ते फेसबुकवर बरीचशी चर्चा झाली आणि मनोजनी फार चांगले उपाय सुचवले त्या कविता संग्रहाबाबतीत. तो असं म्हणतो की ते सांगतो म्हणजे मी तो कविता संग्रह जर आवडला तर तो तुम्ही कायम वाचा, नेहमी वाचा. तुमच्या घरातल्या त्या अशा सुंदर कपाटामध्ये दर्शनी भागात ठेवा आणि जर नाही आवडली तर सरळ रद्दीत फेकून द्या, एका 4 पैसे मिळतील. नाही आवडली आणि तुम्हाला जर कोणाचं सूड घ्यायचं असेल तर त्याला ती आवर्जून द्या. असे वेगवेगळे पर्याय मनोनी सुचवलेले आहेत कविता संग्रहाचे. आता खरं म्हणजे हे पुस्तक माझ्या तत्वज्ञानाबद्दल सुद्धा आहे. कोणावर सूड घ्यायचं असेल तर त्याला ते देऊन टाकायचं. मराठी समाजावर सुरू हे तर म्हणजे अपेक्स म्हणजे तत्वज्ञानाच्या भाषेत अंतिमच आहे. तेव्हा कविता संग्रह वाचताना आपल्याला काय काय भूमिका कराव्या लागतात, कवी काय करतो, वाचक काय करतो, असं यांचं म्हणणं आहे. हे 4 घटक ही वेगवेगळी एक व्यक्ती असू शकते आणि 4 वेगवेगळे घटक असू शकतात. 4 वेगळे घटक जर असतील, 4 वेगळी माणसं जर असतील तर मग कवितेचे अर्थ बदलत जातात. सतीश तांबेने मध्ये एकदा परत एक फेसबुक पोस्ट लिहिली की कवितेला कवितेचा अर्थ हा स्वयंभू आहे का इतरांना जाणवतो तो अर्थ आहे. मग असे निष्कर्ष येऊ लागले की कविता बहुअर्थी असली पाहिजे तर ती कविता वगैरे वगैरे. मग काही जणांनी सांगितलं नाही तर मी जर प्रेम कविता लिहिलेली असेल आणि ती तिच्यापुरती किंवा त्याच्यापुरती असेल तर ते तेवढंच बरोबर आहे. म्हणजे राहुलनी पहिल्यांदा जो मुद्दा उपस्थित केला होता की ती खाजगी गोष्ट आहे, प्रायव्हेट आहे, ती सीमांत नंतर जे सुरू झालेलं आहे ते तेवढं पुरतच आहे, ते जास्त नाही. म्हणजे राष्ट्रकवी वगैरे असं काही राष्ट्राला उद्देशून असं काही नाहीये ते. त्यामुळे ती कविता ही खाजगी कविता आहे असं आपल्याला दिसतं. पण आता म्हणजे आपण अर्थ, कवितेचा अर्थ मला हा वाटतो आहे म्हणून मी तोच प्रक्षेपित करतो आणि मी ते लिहून देतो. हे वर्गामध्ये विशेषतः प्राध्यापक मंडळींकडून जे काही करोरी घडतं कवितेच्या बाबतीमध्ये ते हे घडतं की बालकवीना असला कसला औदुंबर जळात टाकून पाय टाकून बसला औदुंबर. त्या औदुंबर कविता इतक्या अर्थानं इंटरप्रिट झाली आणि ती काय पाय वाट पांढरी पहा, मग ही पांढऱ्या पायाची कुणीतरी वाकड्या चालीनं गेलेली आहे, इथपर्यंत ते गेलं. भयंकरच झालं ते गावात. तसं आता म्हणजे कवितेचा अर्थ आणि ते विद्यार्थ्यांनी जर ते लिहिलं नाही तर ते तो नापास. म्हणजे तोच अर्थ त्याच्या डोक्यात बसला पाहिजे. आणि आम्ही प्राध्यापक विद्यार्थ्यांशी या अर्थानं प्रेमाने आणि क्रौर्याने एकाच वेळी 2 गोष्टी करत असतो. मी जे लिहिले ना तेच लिहायचं. म्हणजे मध्यंतरी ती काय पोस्ट फिरत होती काय चला ना गडे काहीतरी होती ते विद्यार्थ्यांनी लिहिली होती की आता विसरलो होती ती
पण त्यांनी ती इंटरेस्टिंग लिहिली होती ते. हा. रात्र झाली चला नागडे, असं नागडे या शब्दाचा अर्थ सांगा. तर बायको नवऱ्याला म्हणते आता रात्र झाली चला नागडे, असं काही जर त्याने लिहिलं ते बरोबर आहे ना मग. आणि मग ते जर बरोबर लिहिलं असेल तर त्याला मार्क द्यावे लागतील. आणि त्यानं जर स्वतःच काही लिहिलं असेल तर तो नॅचरली नापास होईल. म्हणजे विद्यार्थ्यांचं मन घडवणे याच्या बाबतीमध्ये शिक्षक जी भूमिका करतो त्याच्यामध्ये साहित्य हा एक महत्वाचा भाग आहे. आणि दुर्दैवाने तो कॉमर्सला आणि आर्ट्स सायन्सला तो फार कमी असतो. आणि आर्ट्स साईडला जिथे मराठी हिंदी साहित्य शिकवलं जातं तिथं अतिरिक्त असतो, तो जास्तच होतो, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर होऊन बसतो. त्यामुळे विद्यार्थी BA झाल्यानंतर तो तज्ज्ञ झालेला आहे याच्यापेक्षा गोंधळात तज्ज्ञ झालेला आहे असं तुम्हाला साधारणतः आढळेल. आता काय करणार असं त्याला विचारलं की हा बघू असं तो उत्तर देतो. मग आम्ही म्हणतो तू त्यापेक्षा MA का करत नाहीस, कारण माझ्याकडे विद्यार्थी कमीच आहेत. हा ते कंसात असतं. तू काहीच काळजी करू नको, तुझा आम्ही अर्जही भरू आणि काय बाकीचंही आम्ही सगळं करू, म्हणजे गरज असेल तर पैसे काय तुझ्या फिया बिया भरू, तू फक्त ऍडमिशन घे. कारण ते पुढे काय करायचं हे आम्ही त्याला शिकवलेलं नसतं. आणि त्या शिकवण्याचा भाग हा आहे की आम्ही जे जे शिकवतो त्याचा अर्थ काय आहे, त्याला जाणवणारा अर्थ, मला जाणवणारा अर्थ, आणि हे विशेषतः काव्याच्या साहित्याच्या संदर्भामध्ये हे सगळं घडून येत असतं. त्यामुळं अर्थावर हक्क सांगणारे बरेच लोक असतात, पण कवीला अपेक्षित असलेला अर्थ तोच नेमका प्रक्षेपित झालेला आहे का. आणि तुम्हाला लक्षात येईल की धर्मग्रंथांच्या बाबतीमध्ये हा अर्थ असा ठाकून ठोकून घेतलेला असतो. ते काव्य असतं आणि ते गायलेलं असतं. ती गीताच असली पाहिजे असं नाहीये, किंवा पुराणात असलं असलं पाहिजे नाही, पुराण सुद्धा असतात. तेव्हा काव्याचा अर्थ लावणं, पुन्हा ते असं एका ठिकाणी म्हणतात की काव्य ही गोष्ट वेगळी आणि कविता ही गोष्ट वेगळी. काव्याचा कवितेचा संबंध बादरायण संबंध आहे, तो एक नाहीये. हा, हे दोघेही म्हणाले होते, बरोबर ते. त्यामुळे आपण कवितेचा अर्थ लावताना ती सावधगिरी बाळगली पाहिजे. मी कवी जर असेल तर मी पहिल्यांदा मला काय अर्थ आहे हे निश्चित केलं पाहिजे, किंवा माझ्या कविताचे इतके अर्थ निघतात हे मला माहितच नव्हतं असं म्हणून खुश व्हायचं आहे का मला अपेक्षित असलेला अर्थ आला नाही म्हणून मी दुःखी व्हायचं आहे, आणि मग मी तो समजावून द्यायचा आहे की मला हा अर्थ अपेक्षित आहे. ही कवीची जबाबदारी आहे. ही कवीची जबाबदारी काय आहे की अर्थ ग्रहण योग्य पद्धतीनं होत आहे का त्याचा विपर्यास होतो आहे आणि वेगळंच काहीतरी येते, किंवा मला अपेक्षित असलेल्या पेक्षाही चांगला अर्थ हा माणूस सांगतोय तर तोच अर्थ आहे असा पवित्रा घ्यायचा आहे. हे सगळे काव्याच्या ग्रहणातले, रसग्रहणातले नव्हे, ग्रहणातले, ते स्वीकारण्यातले अनेक मुद्दे आहेत. हा फक्त आपण केळकरांना विसरलेलो आहोत, फार कोणी ते वाचत नाहीये, पण ती आठवण व्हावी. केळकरांना केळकरांच्या हयातीतच विसरले. हो, त्यांचं एक कुठलं पुस्तक ते मी नाव विसरलो, त्यांनी ते लिहिलेलं आहे. 500 प्रती काढल्या त्यावेळेला आणि ते विकायला 17 वर्ष लागली. 500 प्रती 17 वर्ष म्हणजे काय, म्हणजे आय डोंट अंडरस्टँड. आता काय कोल्हटकरांचं जे हे आहे काय 4 चक्कर 44 काय कुठलं ते नगरकरांचं, हा किरण नगरकर, ते पुस्तक विकायला 15 वर्ष लागले, 1000 प्रती. आता सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा तर दोघांच्या प्रती लगेच संपल्या, ते आम्ही 350 काढल्या, थोड्याफार शिल्लक असतील. तेव्हा ही म्हणजे मगाशी मी हिच्याशी बोलताना, प्रियाशी बोलताना असं म्हणजे गप्पा मारताना ती म्हणाली की आता मला घरी जरा थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आहे, काव्य मैफल, गप्पा किंवा गझला अशा करायचं आहे. तर वर्गात जे शिकवतो ते आम्ही वर्गात पुरतच ठेवतो, चर्चासत्रात जे होतं ते तिथेच राहतं. ते जोपर्यंत प्रत्यक्ष जीवनात येत नाही, माझं रोजचा डायलॉग माझ्या बायकोशी, नवऱ्याशी, मित्राशी, मुलांशी हा सांस्कृतिक पातळीवरचा होत नाही. म्हणजे ते काही कृत्रिम मराठी बोललं पाहिजे असं नव्हे, पण त्या जाणीवा ज्या आहेत त्या जाणीवा आम्ही आमच्या कुटुंबात विकसित
करू शकतो का? नेहमी संस्कार वर्ग घेतले जातात, पण आता हे साहित्यिक संस्कार वर्ग किंवा चांगला वाचक कसा घडावा याचे वर्ग सुद्धा नाही, म्हणजे हे वर्गाच्या बाहेर कुटुंबात, मित्रांमध्ये, गल्लीमध्ये किंवा ही जी काही चर्चा आपण करतो अशा पद्धतीनं ते येऊ आलं तर ते जास्त सकस होईल. तेव्हा आम्ही ज्या समाजाची अपेक्षा करत आहोत, राहुलनं मगाशी जो मुद्दा मांडलेला की हे पुढे कसं जाणार, 3ऱ्या पिढीपर्यंत 4थ्या पिढीपर्यंत कसं जाणार, तर ते चॅलेंज आहे. आणि आता नेमकं काय पहा, आपण सगळे सिनियर सिटीजनच आहोत इथे सुद्धा, तर हे खरं म्हणजे ज्युनियर सिटीजननी ऐकायला पाहिजे, शाळेतल्या मुलांनी ऐकायला पाहिजे. तू भावी सिनियर सिटीजन आहेस. नाही, मोहिनी नाही. हा ठीक आहे. सगळे म्हणजे अपवाद नाही, पण त्यांच्याही आधीच्या म्हणतोय मी. त्यांच्याही नंतरच्या म्हणा, हे म्हणा, हे दोघे समजूतदार आहेत नवरा बायको, तिथे काही शंका नाहीये. म्हणून तर ती प्रकाशकी आहे आणि कवी सुद्धा आहेत. तेव्हा हे 4 भूमिका, 4 व्यक्ती आणि एकच व्यक्ती आणि 4 भूमिका असा हा कवितेच्या रसग्रहणातला संघर्ष आहे असं केळकरांना सांगायचं आहे. आणि हा मुद्दा आपण लक्षात घेऊ, कारण याच्यावरही फारशी टीका झाली नाही. परत याच्यावर टीका होणं, चर्चा होणं आणि कविताचं अस्तेपण हे खरं म्हणजे खूप मोठं प्रकरण आहे. कविता असणं, ती सत्ताशास्त्रीय अर्थानं नव्हे, मेटाफिजिकल अर्थानं नव्हे, तर ती माझ्या मनात ही जेव्हा लिहिते कविता, किंवा रवी लाखे सुद्धा रोज एक कविता असते, हिची कविता असते. हा, रोज नाही, एक दिवसाआड असेल, नाही ठीक आहे, सातत्यानं म्हणा, नाही ती चांगली गोष्ट आहे. उलट ते काहीतरी खलखत ना मनामध्ये, ते बाहेर येत आहे ना. हा, म्हणजे तिनं जे मगाशी सांगितलं की मला झालेला आजार हा नुसतं शरीराला नव्हे तर माझ्या मेंदूला आणि माझ्या क्रिएटिव्हिटीलाच तो खाऊन टाकतो की काय असं वाटत होतं. तर हे सतत बाहेर येणं, ती कविता तिथे आहे, मग ती वास्तवात येत असेल तर त्यावेळेला तिचं स्वरूप काय असेल. म्हणजे तीच ही कविता आहे का जी मला सुचली होती, मी कागदावर लिहिलेली कविता ही तीच आहे का जी मला आधी सुचली आणि आता मला अपेक्षित असलेलाच अर्थ गेलेला आहे का, हे बघणं कवीचं खूप मोठं काम, त्याची जबाबदारी आहे. एवढे इथे अधोरेखित करू आपण. थँक्यू.